केंद्र सरकारनं महात्मा गांधी यांच्या नावानं असलेल्या योजनेचं नाव बदलण्याचा निर्णय घेतल्यानं राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटतायत। काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी या निर्णयावर कडाडून टीका करत गरिबांसाठी असलेल्या गांधीजींच्या चिरंतन आठवणी पुसण्याचा प्रयत्न भाजप करत असल्याचा आरोप केला। कोल्हापुरात प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी या निर्णयाचा तीव्र निषेध नोंदवला। या विषयावर संसदेत विरोधी पक्षाच्या सर्व खासदारांनी विधेयक जॉईंट सिलेक्शन कमिटीकडे पाठवावं अशी मागणी केली होती। मात्र बहुमताच्या जोरावर भाजप मनमानी कारभार करत असल्याची टीकाही सतेज पाटील यांनी केली। दरम्यान पक्षांतर्गत हालचालींबाबत बोलताना अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी आपण संपर्कात असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। काँग्रेसने कठीण काळात आमदारांना साथ दिली असल्यानं कुणीही घाईघाईनं पक्ष सोडणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। तसेच कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीमध्ये चर्चा सुरू असल्या तरी कोल्हापूरसाठी सध्या कोणताही ठोस प्रस्ताव नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। केंद्र व राज्य सरकार पाठीशी असल्यानं कोणत्याही मंत्र्यावर कारवाई होत नसल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली। केंद्र शासनानं अत्यंत एक दुर्दैवी पाऊल उचललेलं आहे की मनरेगा महात्मा गांधींच्या नावानं असणारी योजना त्याचं नाव बदलायचं काम केलेलं आहे। मला वाटलं महात्मा गांधींचं चिरंतर एक आठवण या योजनेच्या माध्यमातून देशभरातल्या गरिबांसाठी होती आणि तेच पुसण्याचं काम पाप भाजपने केलेलं, त्याचा निषेध आम्ही करतो। सभागृहामध्ये पण विरोधी पक्षाच्या सगळ्या खासदारांनी हे बिल जॉईंट सिलेक्शन कमिटीकडे पाठवा अशा पद्धतीची मागणी केलेली आहे। परंतु एक बहुमताच्या जोरावर या देशात आम्ही काही करू शकतो अशा पद्धतीचं नियोजन भाजपचं चालू आहे, त्याचा निषेध आम्ही करतो। मला सकाळी अनेक लोकांचे फोन आले, मी त्यांच्याशी संपर्क साधलेला आहे, मी त्यांच्याशी बोललेलो आहे। मला वाटत नाही ते पक्ष सोडतील, कारण की अगदी कठीण परिस्थितीमध्ये त्यांना आमदारकी देण्याबाबतची भूमिका काँग्रेस पक्षाने घेतलेली होती। त्यामुळे मला काय वाटत नाही की ते असा काय निर्णय तडकाफडकी घेतील। नाही, राज्य पातळीवर काही चर्चा त्या ठिकाणी चालू आहेत। आता नगरपालिका नगरपंचायती झाल्या, तिथं स्थानिक पातळीवर काही लोकांचे ऍडजस्टमेंट त्या ठिकाणी झालेले आहेत, परंतु तसा कोल्हापूरमध्ये काय आमच्याकडे प्रस्ताव नाही आहे। काही होणार नाही। केंद्र सरकार पाठीमागं आहे, राज्य सरकार पाठीमागं आहे। त्यामुळं शिरसाट असू देत किंवा कोखाटे असू देत किंवा पैशाच्या बॅगा त्या ठिकाणी मोजल्या जातात, जमिनी कुणाकुणाच्या काढून घेतल्या जात आहेत, एवढे घोटाळे होत आहेत, कुठल्या मंत्र्यावर कारवाई झालेली गेल्या वर्षभरामध्ये आम्ही बघितलेलं नाही। त्यामुळं मला नाही वाटत सरकार हे संवेदनशील आहे, अशा कुठल्या कारवाई होतील अशी अपेक्षाच आता जनतेने सोडून दिलेली आहे। मुंबई महापालिकेचा विषय थोडा वेगळा आहे, महाराष्ट्राचा विषय वेगळा आहे आणि मुंबईचा वेगळा आहे। मुंबईमध्ये स्थानिक लोकांचे मतमतांतर या संदर्भातले आहेत आणि म्हणून तिथं भूमिका काँग्रेस पक्षानं त्या ठिकाणी स्वतंत्र जाण्याची घेतली आहे। परंतु महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आम्ही एकत्र आहोत, कोल्हापुरात आम्ही एकत्र आहोत, पुण्यात आम्ही एकत्र आहोत, सांगलीत आम्ही एकत्र आहोत, अनेक राज्यातल्या महानगरपालिकेमध्ये महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र आहोत, पिंपरी चिंचवडमध्ये आम्ही एकत्र आहोत। त्यामुळे हे एखाद्या ठिकाणी हे होणार आहे। नाही, कोल्हापूरच्या संदर्भात काही प्रस्ताव नाही। अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा।